अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र या यात्रेच्या दरम्यान लागणाऱ्या RFID प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. काल रात्री 9 वाजल्यापासून बालताल बेस कॅम्पवर भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. बोर्डाकडून निर्धारित तारखेच्या व्यतिरिक्त इतर तारखेच्या भाविकांना पास दिले जातात. त्यामुळे भारतातील विविध भागांमधून येणाऱ्या भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात होते. इथून पुढचे 38 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहेत. देशातल्या कानाकोपऱ्यातून बाबा बर्फानीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून भाविक अमरनाथ यात्रेला येत असतात. कडक आव्हानं पार करत इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. मात्र इथेच असा सावळा गोंधळ दिसतोय. थेट बेस कॅम्पवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. अमरनाथ यात्रेच्या RF कार्ड साठीची जी प्रक्रिया आहे त्याच्यात आपल्याला गोंधळ पाहायला मिळतोय. मी सध्या त्याच परिसरात आहे. आपण जिकडे पाहू शकतो तर मोठी गर्दी या RF कार्डसाठी पाहायला मिळते आहे. आपण जर पाहिलं तर अनेक वेळापासून खरं तर गेल्या 5 ते 6 तासांपासून भाविक जे आहेत ते या ठिकाणी कोलमडले आहेत. त्यांना RF कार्ड हवं आहे. मात्र या ठिकाणी जे श्राईन बोर्ड आहे म्हणजेच विश्वस्त मंडळाकडनं भाविकांना कार्ड मिळायला उशीर होतोय. साधारण 3 तारखेचा म्हणजे 3 जुलैचा जे भाविक आहेत त्यांना अद्याप देखील जे RF कार्ड आहे ज्याच्यावरनं भाविकांना या ठिकाणी अमरनाथ गुहेला जाण्यापर्यंतचा प्रवेश मिळतो ते कार्ड अजून मिळालेलं नाही आहे. आणि आपण ही लाईन जर पाहिली तर जवळपास 1 ते 1.25 किलोमीटरपर्यंत ही लाईन आहे. श्राईन बोर्ड म्हणजे जे अमरनाथ यात्रेचं विश्वस्त मंडळ आहे त्याचा सावळा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.